हा मॅडम, अहो राजूर बोलतोय, राजूर सूर्यवंशी. ओळखलं का? हा बोला ना. तुम्ही कामवाला मॅडमच बोलताय ना? वय हा मग एवढ्या हळू आवाजात कशाला बोलताय? तुम्ही कदा कॉकटेलला घाबरता का? मी तर म्हणतो ते कॉकटेलचं काम सोडून द्या. नाही म्हणजे ह्याच्या आधीच सोडायला पाहिजे होतं तुम्ही. आम्हाला माहितीये ना ते कॉकटेल कामवाल्या माणसांची कसा वागतो ते. एक काम करा तुम्ही, त्या कॉकटेलच्या बंगल्याच्या माग रानातला रस्ता आहे का नाही, तिथं भेटा. तुमच्यासाठी खुश खबर आहे. नाही 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 नाही, अहो मला नाही जमणार, घरात खूप काम आहेत. नाही जमणार रे? बरं ठीक आहे, मी येतो तिकडं. अहो नको, घरी नको. ही बघा मॅडम, मी तुम्हाला दोस्त मानले आणि मी ज्यांना दोस्त मानतो का नाही ते अडचणी असले का नाही मी कधी शांत बसत नाही. बोललो तर बोललो. मी येतो तिकडे, चला. अहो नको नको, तुम्ही ऐका, मी माझी सगळी कामं उरकून येते तिकडे. हा चालते, या मॅडम, वाट बघते तुमची. हा काळजी घे. हाय माय रावडी हिरो, कॉंग्रॅच्युलेशन. कशाबद्दल? कशाबद्दल? काल तुमच्या डोळ्यातली आग आणि दुश्मनाला जाळून टाकणारा राग बघून मी लगेच आमच्या डायरेक्टरला कॉल केला. ते तुमच्याबद्दल ऐकून एवढा खुश झाले, त्यांनी लगेच तुम्हाला कास्ट पण करून टाकलं. खरंच? हो, अहो तुमचे नुसते फोटो बघून आमच्या लेखकांनी तर सिनेमा सुद्धा लिहायला घेतला. सिनेमाचं नाव माहितीये का काय? चक्कू द टेरर. इंट्रोड्युसिंग द फ्युचर सुपरस्टार जगदीश बाबू. कसं वाटलं नाव? कडक. पण ते बाबू ऐवजी दुसरं नाही काय घेता येणार का? चक्कू दादा. हे बेस्ट आहे. ठरलं तर मग मी लगेच डायरेक्टर आणि लेखकाला इथे बोलवून घेते आणि तुमच्यासाठी ना एक फर्स्ट क्लास असा फाईट सिक्वेन्स लिहायला सांगते. हां, आपण काय करूयात, एंट्रीलाच एक 30-40 गाड्या उडव. बूम 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 ढाश. चाळ आणि धुरळा, त्या स्मोक मधून ही तुमची एंट्री. टा टाना ना 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 टा टाना ना ना. ये तुम्ही बाईक वरून स्टाईल मध्ये खाली उतरता, बाईकची चावी काढताय तरी बाईक चालू, आणि मग अचानक तुम्हाला चारही बाजूनी गुंडांनी घेरलंय. ते तुमच्यावरती फायरिंग करतात. तुम्ही चावी हवेत फेकली आणि ती चावी हळू 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 स्लो मोशन मध्ये जाऊन त्या बाईकला लागते आणि बाईकला लागताच त्या बाईकच्या पार्ट्स ओपन होतात आणि त्याची 4 व्हीलर बनते. कशी वाटली तुमची एंट्री? जबराट. ही एंट्री बघून पब्लिक खुळच होईल. नक्कीच. तुम्ही बनवा पिक्चर. बनवायचाच आहे हो, पण एक छोटासा प्रॉब्लेम आहे. काय झालं? रायटर आणि डायरेक्टर आहेत ना, ऍडव्हान्स आल्याशिवाय कामच नाही करायचं म्हणतात. आता त्यांना थोडा तरी ऍडव्हान्स दिलाच पाहिजे ना. देताय ना? आता लगेच? हो, लवकरात लवकर तुमच्यात दडलेलं टॅलेंट मला जगासमोर आणायचंय जगदीशराव. हा, किती पाहिजेत? ओनली 5 लाख. आता 5,000 आहेत. राहू द्या, नंतर. नो प्रॉब्लेम, बाकीचे तुम्ही नंतर द्या, मी करेन ऍडजस्ट. फक्त तुमच्यासाठी. ला 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 टा टा ना 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 ना. आता होऊ द्यात लाईव्ह ऍक्शन.
ला 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 ला. का हो अध्यक्ष? का रे त्याच्या काय नाही, कसं काय इकडं आज? अरे गाड्याची वाट बघत. चला येऊ का? ये जा सावधा जाऊ दे. हा हा. ही काय किती वाट बघायची तुमची? तू तुझा मनाचा मालक, पण माझं तसं असतंय वय. घरातली सगळी कामं आवरून मग बाहेर पडली. वाटलंच होतं मला तुम्हाला कामामुळे उशीर होत असणार. मी काय म्हणतो, तुम्ही कॉकटेलच्या घरचं काम द्या सोडून. आणि काय करू? उपाशी मारू वय? त्यो, उपाशी कशाला मारायचे? तुम्हाला मी एक दुसरं काम मिळवून देतो की. तर 4 घास सुखाने खाल आणि पैसे बी चांगले मिळतील. पण अंकुशरावांच्या घरचं काम कसं सोडू? कसं म्हणजे? तो काय परमनंट जॉब आहे का? द्यायचं सोडून सरळ आणि त्याला सांगा उद्यापासून नाही जमणार म्हणून. आता एवढी वर्ष त्यांच्याकडे काम करते, असं एकदम सोडलं तर त्यासनी काय वाटल? आणि कशावरनं तू म्हणतोयस त्या घरात माझा हाल होणार नाही? नाहीत होणार. बोललो तर बोललो. पण मी कसा विश्वास ठेवू? कसं? तुम्ही एक काम करा, चला गाडीवर बसा, तुम्हाला त्या घरीच घेऊन जातो. तुम्ही ते घर बघा, तिथली माणसं बघा, मग ठरवा काम करायचं का नाही. हा चला. गाडीवर? हा. नको नको, मी अशा कुणाच्या बी गाडीवर नाही बसत. कुणाच्या बी? हो मॅडम, माझी गाडी ही राजवीर सूर्यवंशीची. आज पावतर लय पोरी माग लागल्यात गाडीवर बसायला. मी कुणाला बी बसवलं नाही मागच्या सीटवर. तुम्हाला स्वतःहून बसा म्हणतोय तर तुमचं असे. मला नाही बसायचं. चालत नाही असशील तर येते. अहो मॅडम, मी तुम्हाला व्यवस्थित घेऊन जाईन. उगाच बल तसल तर काय मनात आणू नका. तुम्हाला मी काय तसा वाटलो का? मार्किक अगं काय करतेस ती? गाडी निवडून असतं की. हे माग कोण बसलाय तुझ्या? गर्लफ्रेंड आहे का? नाही नाही. होय ग, हे तुझा बॉयफ्रेंड आहे? बॉयफ्रेंड? आणि ह्यो यो तुझा बॉयफ्रेंड नाही, तू याची गर्लफ्रेंड नाही. मग दोघे एका बायकोवर काय करताय? खरं सांग वीरू, तू खोटं तर नाही ना बोलत माझ्याशी? तुला माझ्या प्रेमाची शपथ आहे. अगं नाही नाही, आमचं घर कामाला पोरगी पाहिजे म्हणून हिला घेऊन चाललोय. ही आणि कामवाली कुठून तर वाटते का कामवाली? असं वाटतंय हिच्या हाताखाली 4-5 माणसं असतील ही कामाला. तिला सोड आणि मला घेऊन चल तुझ्या घरी. पडल ती काम करील मी तुझ्यासाठी. वरून हिला जो पगार देतोय ना तो बी मला द्यायची गरज नाही.
आता घरच्या सुनेला घरचं काम करायला कोणी पगार देतं का? शिवा काय चाललंय तुझं ही? मी तुला सांगितलं ना, अगं मी नाही करू शकत तुझ्याशी लग्न. असं का करतो वीरू? तुला माहितीये ना, शाळेत असल्यापासून मरते मी तुझ्यावर. तो माने वस्तीवरचा सचा रोज मामाची बुलेट घेऊन शायनिंग मारत लवशिप मागायला येतोय मला. तो बोरट आळीचा धन्या मरतय माझ्यावर. तो मुकुंद भाचा आतल्या नाही वय, रोज माझ्या घरापासून चक्रा मारत असतोय. पण मी त्यासनी हुंगत बी नाही, कारण माझा जीव तुझ्यात आहे. तुला आवडतो का हा खूप? खूप नाही, लय. मागच्या उन्हा संतू मामाच्या पोराशी लगीन लावून देणार होतो माझा अण्णा, पण मी नकार दिला त्याला. काय कमी होतं त्या पोरामध्ये? सुपारीचं बी व्यसन नव्हतं त्याला. रानातली काम करून कंदर ते कर्मा टमटमचे टिपा हाणत होता. दसऱ्याला टू व्हीलर पण घेतली होती त्याने. त्याच्याशी लगीन केलं असतं तर सुखाने राहिली असती तेलात भजी सोडत. अगं मग उरकून टाकायचं की लग्न? असं कसं करू वीरू? माझा जीव तुझ्यात अडकलाय ना. शाळेपासून स्वप्न बघते माझा कबीर सिंगील आणि मला आय लव्ह यू म्हणून. पण यो बदीर सिंग दुसऱ्याच पोरींना घेऊन फिरतय. दे की आता तरी लवशिप. अजून माझ्या प्रेमाची किती परीक्षा घेणार आहे? ए चिव, तुला किती वेळा समजावून सांगितलंय का मी? मला आता समजायला वेळ नाही. सर बाजूला, लय कामं पडले ती मला. अरे वीरू, ऐकून तरी घे की. अरे मला पण घेऊन चल ना तुझ्यासोबत. वीरू 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 वीरू, जर तू आता मला लवशिप नाही ना दिली, जीवच दिली मी माझा आणि माग बसणारी ती वीरूच्या गाडीची शीट माझ्या नावावर आहे, माझ्या. आलो बघा घर. मॅडम मॅडम, काय झालं? तिकडं कुठे चाललंय? इकडं घर आहे. मला नाही काम करायचं इथं. तुमच्या घरच्यांना जर कळलं की मी अंकुशरावांच्या घरात काम करणारी पोरगी आहे तर ठेवतील का ते मला? हो, तुम्ही कशाला टेन्शन घेताय? मी आहे की. म्हणजे तुम्ही लपवणार वय त्यांच्यापासून? खोटं बोलणार त्यांच्याशी? हो, मी असं कधी म्हणलं? वीरू आहे ना, उभ्या आयुष्यात खोटं कधी बोलला नाही. जी काय ना ते खरं सांगायचं. मग तर मी जातीच. अहो मॅडम, हो आता काय झालं? असं खरं बोलल्यावर अशी पण बाहेरच काढणार मला तुमच्या घरातली लोक. अहो पण तुम्ही कशाला लोट घेताय? आमच्या घरची दुश्मनी अंकुशरावशी आहे, त्यांच्या घरात काम करणाऱ्या माणसांची नाही. आणि तसं तुम्ही पाहून येतो आमचा आज. दारातनं माघारी जाणं बरं दिसत नाही. तुम्हाला नाही काम करायचं ना, नका करू. असं दारातनं माघारी नका जाऊ. अहो तुमचं पाय लागू दे की आमच्या घराला. आहो बिओ काय नाही आता. मॅडम तुम्ही चला. आहो चला या. हो थांबा. अहो तुम्हाला एक सांगायचंच राहिलं की आमच्या घरातनं सगळं काकीच्या म्हणण्यानुसार चालतं. त्यामुळे काकी जी काही बोलेल ना त्याला होईल होय म्हणायचं. आणि काकी समोर मान खाली घालून उभं राहायचं. फुकट डोळ्याला डोळे भिडवायचे नाहीत आणि उलट उत्तर तर अजिबात द्यायचं नाही. कळलं ना? वय चला आता. डॅडींना जर कळलं मी त्यांच्या विरोधकांच्या घरी आले तर जीवच घेतील ते माझा. पियू पियू, अरे कुठंच कशा दिसना झाल्यात? पियू पियू गेलेत ह्या.
पियू ए पियू पियू एमा पियू कुठं आहे? मला नाही माहिती कुठे गेलं. आम्हाला माहिती आहे. आम्हाला माहिती आहे तुमच्या पिऊ कुठे आहेत ते. अगं ग मेले. अगं दीपे दरवायची आली आणि तू आराम कर. म्या करती समधी काम. अजिबात टेन्शन घेऊ नका. मी जसं सांगितलं ना तसंच वागा. काकी काय रे विरू? अहो ती पोरगी आणले बघा. कुठं आहे? अहो अहो मॅडम लागताय काय? समोर आहे की. कोण रे पोरगी? काय पळून बिळून आणलीस का काय तिला? हाव नाही काकी, तुम्हीच म्हटलं होतं ना का आम्हाला पोरगी बघ, म्हणून मग हिला घेऊन आलोय. कुठं गावली? इथलीच आहे, शेजारच्या गावातली. कुणाच्यातली? गरीब आहे बिचारी, आई वारल्या. आणि बा? दारुड आहे. कामाची लय गरज आहे बिचारीला, आहे का नाही? कापड तर नवीन घातलेत की, कानातलं, टिकली, तोंड बघून वाटत नाही कामवाली आहे. ती अंकुशराव पाटलांच्या घरी काम करते ना. मग त्याच्या पुरीची जुनी कापड सगळी हीच घालते. अंकुशराव पाटलाच्या घरी? मम्मी तिकडं काम करत असताना आपल्या घरात कशी काय आणलीस तिला? तिकडचं काम सोडून इकडं काम करायला तयार आहे ती, है का नाही? होय म्हणते. पण तू का गेलतास त्यांच्या घरात? माहिती काढायला आले होते आमच्या घरात. म्हणजे आमच्या साहेबांच्या घरात? शिक काहीतरी. राजकारणात पाऊल ठेवलं नाही तर विरोधकाच्या बाजूची माणसं फोडायला लागलाय. आणि तू बस बायकोचा पाय घेऊन सांगत. मम्मी आत्ता ह्यो विषय इथं काढायची काय गरज होती का? विरोधकांच्या घरातली पोरगी आपल्या घरात येऊन काय करणार? अगं त्यांच्या घरात काय चाललंय काय नाही ह्याची खडानखडा माहिती मिळेल मला हिच्याकडनं. काय नाव आहे ग तुझं? मॅडम. हा मॅडम नाव आहे ह्यांचं. करती धुण्या भांड्याची कामं आणि नाव काय? मॅडम. ते अंकुशराव पाटलांच्या घरी कामवालीला सुद्धा आदरानं मॅडमच म्हणतात. बघा माझं नाव एवढं चांगलं दीपाली, मला काय म्हणतात? दीप दीप. बरं बरं. काय काय कामं करती? तिथं धुणं भांड्याची करते, पण आपली तर पडल ती काम करायला तयार आहे का नाही? अगं बाई होय का? ये 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 बस इथं बस. हे बघ आमच्याकडे गडी मालक असं काय बी नसतं बर का. घे अगं घे, खार काय घे. बरं झालं बाई तू आलीस, नाहीतर सगळं अवघडच झालं असतं.
ह्या घरात जुनी भांडी उभ्या जन्मात करणार नाही. आणि तुमच्या घरात मी काम करायला आलीये हे माझ्या डॅडींना कळलं ना तर ही घर जागेवर राहायचं नाही.